Hi, welcome student. In today's lecture, we understand the Stephen's-Boltzmann law of radiation and emissivity. स्टीफन्स लॉ शिकण्याआधी आपण एक एक्झाम्पल बघू की तुम्ही हॉटेलमधनं कधी पार्सल आणलं पोळी किंवा भाजीचं, तर ते आपल्याला ॲल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप करून दिलं जातं. तर त्याच्यामागचं कारण काय असेल? ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्येच का ते रॅप करून देतात? तर त्याच्यामागचं जे कारण असेल ते आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. व त्याआधी आपण स्टीफन्स-बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन काय आहे हे या ठिकाणी बघू. आता समजा आपण एक कोल्ड बॉडी आणि एक हॉट बॉडी एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवली, तर आपला असा मिसकन्सेप्ट असतो की हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हॉट टू कोल्ड एंड. म्हणजे हीटचं जे ट्रान्समिशन असतं किंवा जे रेडिएशन असतं ते काय असतं? हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी असतं. तर प्रत्यक्षात तसं नसतं. हां, हीटचा फ्लो हा मॅक्झिमम हॉट टू कोल्ड असतो, हे ठीक आहे. पण फक्त हीटचं जे रेडिएशन असतं किंवा ट्रान्समिशन असतं ते हॉट टू कोल्ड होत नाही, तर ते कोल्ड टू हॉट पण होतं. म्हणजे थंड बॉडीकडनं गरम बॉडीकडे सुद्धा काय केली जाते? रेडिएशन ट्रान्समिट होतात किंवा हीट ट्रान्समिट केली जाते. फरक फक्त एवढाच असतो की हॉट बॉडीकडनं जे रेडिएशन्स असतात किंवा जी हीट ट्रान्समिट असते ती मॅक्झिमम असते आणि कोल्ड बॉडीकडनं जी हीट ट्रान्समिट केली जाते ती कशी असते? मिनिमम असते. आणि ह्याच कन्सेप्टवर आधारित आपल्याला काय करायचं आहे? स्टीफन्स-बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. तर हा लॉ स्टडी करण्यासाठी आपण एक बॉडी कन्सिडर केलेली जी काय करते? हीट रेडिएट करते. तर ही जी बॉडी हीट रेडिएट करते हिचा रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट काय असणार आहे? द रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स एरिया. म्हणजे थोडक्यात काय की त्या बॉडीचा एरिया जेवढा जास्त असेल तेवढी ती काय करेल? हीट मॅक्झिमम हीट रेडिएट करेल. आणि एरिया कमी असेल तर तिची हीट काय असेल? मिनिमम रेडिएट करेल. म्हणजे काय? कारण तिला तेवढी स्पेस जास्त मिळेल. आणि अजून दुसरी गोष्ट काय की तिचं टेम्परेचर जेवढं जास्त असेल तेवढं हीट काय असेल त्याच्यात जास्त रेडिएट होईल. आणि टेम्परेचर जर का बॉडीचं कमी असेल तर ती काय करेल? कमी हीट रेडिएट करेल. म्हणजे अजून दुसरं काय म्हणू शकतो आपण की रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स टेम्परेचर. म्हणजे काय की टेम्परेचर जास्त असेल तर ती जास्त हीट रेडिएट करेल, टेम्परेचर कमी असेल तर ती कमी हीट रेडिएट करेल. नुसते एरियावर ते नसेल तर एरिया आणि टेम्परेचर दोन्हींवर काय असेल त्याचा रेडिएशनचा रेट हा डिपेंड असेल. आणि म्हणून हे दोन्ही इक्वेशन जर का आपण कंबाईन केले आपलं इक्वेशन काय होतं आहे? डी क्यू बाय डी टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू AT⁴. आणि यालाच काय म्हणतात? स्टीफन्स लॉ म्हणतात. पण या ठिकाणी आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काहीतरी वापरणार आहोत. तर आपण त्या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सिग्मा वापरणार आहोत. सिग्मा AT⁴, where sigma is the constant of proportionality and is called as the Stephen's constant. लक्षात आलं? स्टेटमेंट आपलं तयार झालं आहे. धी स्टेटमेंट इज फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऑर्डिनरी बॉडीसाठी हे स्टेटमेंट लागू होत नाही. हे फक्त काय होतं? परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी होतं. कारण का की हे स्टेटमेंट अशा बॉडीसाठी आहे की जी बॉडी काय करते? होल रेडिएशन काय करते? ॲब्सॉर्ब करते. म्हणजे मॅक्झिमम हीट काय करते? ती ॲब्सॉर्ब करून घेते किंवा मॅक्झिमम त्या ठिकाणी इमिशन त्या ठिकाणी हीटचं होत असेल. फॉर ऑर्डिनरी बॉडी किंवा एनी सबस्टन्ससाठी जर का आपल्याला हा लॉ लिहायचा असेल किंवा हे इक्वेशन लिहायचं असेल तर आपण ते कसं लिहिणार आहे? डी क्यू बाय डी टी इक्वल टू सिग्मा AT⁴. फक्त त्या ठिकाणी आपण एक टर्म जास्तीची ॲड करणार आहे ती काय असणार आहे? ई. वेअर ई इज द इमिसिव्हिटी ऑफ दॅट बॉडी, दॅट इज रेट ऑफ इमिशन. म्हणजे त्याने इमिट केलेली जी हीट असेल त्याला आपण काय म्हणणार आहे? इमिसिव्हिटी म्हणणार आहे. आणि ती टर्म या ठिकाणी आपण एक्स्ट्राची ॲड करणार आहोत. दॅट इज डी क्यू बाय डी टी इक्वल टू ई सिग्मा AT⁴. आता हे दोन्ही इक्वेशन्स नीट बघा. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी द रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट डी क्यू बाय डी टी इक्वल टू सिग्मा AT⁴. And for ordinary substance or any substance the rate of radiation of heat that is dq by dt equal to E sigma AT⁴. तर दोघं इक्वेशनमध्ये कसला फरक आहे? फक्त सेकंड इक्वेशनमध्ये आपण ई वापरला आहे, फर्स्ट इक्वेशनमध्ये ई वापरलेला नाही. तर आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये ई का नाही वापरला? कारण फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी ई इक्वल्स टू 1. Because for perfectly black body A equals to 1, that's why E equals to also 1. म्हणजे त्या ठिकाणी ती काय करते? टोटल हीट ॲब्सॉर्ब करते
आणि तुम्हाला माहिती की जी बॉडी मॅक्झिमम हीट ॲब्सॉर्ब करते ती बॉडी काय करते, मॅक्झिमम हीट काय करते, इमिट्स करते. म्हणजे काय की परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी जर का एची व्हॅल्यू 1 असेल तर त्या ठिकाणी ईची व्हॅल्यूसुद्धा काय असणार आहे, 1 असणार आहे. नाव इन इक्वेशन 1 अँड 2 म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडीचं असेल किंवा ऑर्डिनरी बॉडीसाठी असेल, जो सिग्मा आपण वापरतोय त्याला आपण काय म्हटलं आहे, स्टीफन्स कॉन्स्टंट. सिग्मा इज स्टीफन्स कॉन्स्टंट अँड इट्स व्हॅल्यू इज 5.672 इंटू 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंद पर K⁴. ओके, दिस इज द स्टीफन्स कॉन्स्टंट. आता ही जी इक्वेशन 1 आणि 2 आपण लिहिली होती त्याच्याकडे एकदा पुन्हा बघा की फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी dQ/dt इक्वल टू सिग्मा AT⁴. हिअर वी कांट राईट ई बिकॉज हिअर ई इक्वल्स टू 1. इथे आपण ई घेतलेला नाही आहे, कारण का की तिथे ईची व्हॅल्यू 1 आहे. पण फॉर एनी सबस्टन्स द व्हॅल्यू ऑफ ई इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 1. म्हणजे ईची व्हॅल्यू ही 0 ते 1च्या दरम्यान असते, म्हणजे काहीतरी ती असणार आहे. 0.1 असेल, 2 असेल, 4 असेल, 0.9 असेल, समथिंग. पण ती 1पेक्षा कमी असेल आणि 0पेक्षा जास्त असेल. त्यामुळे मग ती व्हॅल्यू काहीतरी आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी ई वापरतोय. म्हणून आपण ऑर्डिनरी सबस्टन्ससाठी जे इक्वेशन लिहिलं आहे ते काय आहे, dQ/dt इक्वल टू ई सिग्मा AT⁴. अँड दिस इक्वेशन 1 अँड 2 आर नोन ॲज द स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ. आता ही जी आपलं इक्वेशन आहे dQ/dt is directly proportional to AT⁴ is called Stephen-Boltzmann's law. But if we use the constant of proportionality sigma, then our equation becomes dQ/dt equal to sigma AT⁴, which is for the perfectly black body, and for any substance the dQ/dt equal to E sigma AT⁴. and both the equations are known as Stephen-Boltzmann's law. आता ह्या दोन इक्वेशनवरनं आपल्याला इमिसिव्हिटी म्हणजे काय किंवा इमिसिव्हिटीची डेफिनेशन आपण कशी करू शकतो ते बघू. आता पहिलं जे इक्वेशन आहे आपलं परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ते आपलं इक्वेशन 1 आहे, आणि फॉर ऑर्डिनरी सबस्टन्स किंवा एनी सबस्टन्ससाठी असलेलं जे इक्वेशन आहे ते आपलं काय असणार आहे, इक्वेशन नंबर 2. आता आपण काय करणार आहे, इफ वी डिव्हाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 देन वी गेट. तर दोघांचं जर का डिवायडेशन घेतलं आपण तर इकडे काय मिळेल आपल्याला, dQ/dt आणि dQ/dt. इथे सिग्मा AT⁴, सिग्मा AT⁴ काय होईल, कॅन्सल होईल. मग dQ/dt अपॉन dQ/dt इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, ई मिळणार आहे. पण पहिला जो dQ/dt इट इज फॉर द ऑर्डिनरी बॉडी, आणि हा जो dQ/dt इट इज फॉर द ब्लॅक बॉडी. ओके, म्हणजे एक dQ/dt आपल्या ब्लॅक बॉडीसाठी वापरणार आहे जो डिनॉमिनेटरला आहे, आणि न्यूमरेटरचा जो dQ/dt तो काय आपला ऑर्डिनरी सबस्टन्ससाठी. आणि म्हणून मग आपलं इक्वेशन काय तयार होईल, ई इक्वल्स टू dQ/dt फॉर ऑर्डिनरी सबस्टन्स अपॉन dQ/dt फॉर द परफेक्टली ब्लॅक बॉडी. आणि म्हणून मग आपण इमिसिव्हिटीची डेफिनेशन कशी करू शकतो बघा, ई इक्वल्स टू रेट ऑफ रेडिएशन थ्रू युनिट एरिया ऑफ ordinary substance or any substance divided by the rate of radiation through unit area of perfectly black body at a same temperature. ही कंडिशन महत्त्वाची की दोघांचं टेम्परेचर सेम असताना पहिल्या किंवा ऑर्डिनरी बॉडीने रॅडिएट केलेली हीट आणि ब्लॅक बॉडीने रॅडिएट केलेली हीट यांचा जो रेशो असतो याला आपण काय म्हणतोय, इमिसिव्हिटी म्हणतोय. लक्षात आलं. सुरुवातीला म्हटलं की अल्युमिनियम फॉईलमध्ये जनरली जेवण पॅक करून मिळतं किंवा पोळ्या जे असतील किंवा ते गरम राहण्यासाठी ते अल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून दिलं जातं. त्याचं कारण काय की अल्युमिनियम फॉईलसाठी इमिसिव्हिटी जी आहे, द इमिसिव्हिटी फॉर अल्युमिनियम इज व्हेरी व्हेरी लेस, दॅट इज 0.1. म्हणजे 0पेक्षा ती मोठी असते असं जरी म्हणत असलो आपण तरी इमिसिव्हिटी जी असते ईची व्हॅल्यू तर ॲल्युमिनियमसाठी ती 0.1 एवढी असते, म्हणजे खूप कमी असते. आणि जर का आपण इक्वेशन 2मध्ये ईची व्हॅल्यू 0.1 घेतली तर काय होईल, dQ/dtचा जो रेट असेल तो पण काय होईल, खूप कमी असेल. दॅट इज द रेट ऑफ रेडिएशन ऑफ हीट इज व्हेरी व्हेरी लेस. आणि त्याच्यातनं जर का हीट मॅक्झिमम रॅडिएट होत नसेल याचा अर्थ काय असेल,
त्या ठिकाणी हीट स्टोअर करून ठेवण्याची किंवा गरम वस्तू गरम ठेवण्याची कॅपॅसिटी काय असते, जास्त असते. आणि म्हणून हॉटेलमधनं जेव्हा आपण जेवण पार्सल आणतो त्यावेळेला ते काय केलं जातं, अल्युमिनियम फॉईलमधनं किंवा अल्युमिनियमच्या फॉईलच्या रॅपर्समधनं ते काय केलं जातं आहे, पॅक करून आपल्याला दिलं जातं आहे. आलं तुमच्या लक्षात? तर या ठिकाणी आपण स्टीफन्स बोल्ट्झमन्स लॉ ऑफ रेडिएशन आणि इमिसिव्हिटी ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर केले.